या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा, मदार चौक, सोलापूर। मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधूवर परिचय मेळाव्यात सोलापूर शहर जिल्ह्यातील वधूवर आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला। तब्बल 400 वधूवरांची उपस्थिती मेळाव्यास होती। आई वडिलांनी आपल्या पाल्यांचे विवाह करताना विवाह सोहळ्याचा डामडौल न करता साधेपणाने सोहळा करावा असा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी आरटीओ ऑफिस जवळ असलेल्या आदित्यनगर सांस्कृतिक भवन येथे मराठा समाजाचा 31वा वधूवर परिचय मेळावा पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मराठा नागरी पतसंस्थेचे चेअरमन तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या उज्ज्वला साळुंखे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी.के. देशमुख, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील उपस्थित होते। यावेळी विचारपीठावर संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत, प्रकाश ननावरे, दिनकर देशमुख, दत्ता जाधव, राजू व्यवहारे, राम माने, हनुमंत पवार, आर.पी. पाटील, तानाजी चटके, नागनाथ पवार, लिमराज जाधव, परशुराम पवार, शिरीष भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। गोवर्धन गुंड यांनी जिजाऊ वंदना सादर केली। मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी वधूवर परिचय मेळावा घेण्यामागची भूमिका आपल्या प्रास्ताविक भाषणातून विशद केली। अमोल शिंदे यांनी विवाह सोहळे करताना पालकांनी कोणताही डामडौल न करता साधेपणाने विवाह सोहळा साजरा करावा। मुलगी देताना मुलाचे कर्तृत्व पाहावे, तरच समाजाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वधूवर परिचय मेळाव्याचा उद्देश सफल होईल असे सांगितले। डॉक्टर जी.के. देशमुख, सूर्यकांत पाटील, उज्ज्वला साळुंखे यांचे देखील मार्गदर्शन झाले। मुलांची लग्न जमण्यास अडचणी येत आहेत। पालकांनी मुलगी देताना फार मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत, कर्ज काढून विवाह साजरे करू नयेत असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण वाहडेक यांनी केले। आभार हनुमंत पवार यांनी मानले। मेळावा यशस्वी करण्यासाठी नवनाथ कदम, अविनाश गोडसे, दीपक शेळके, कल्याण गव्हाणे, सचिन चव्हाण, प्रकाश डोंगरे, रमेश जाधव, नितीन मोहिते, राजू मिरकले, रुपेश भोसले यांनी परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।